तुमचं सर्वांचं स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं याचा नक्कीच अर्थ असा आहे, की तुम्ही 8वीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी करताय आणि तुम्ही जर 8वीच्या स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी करत असाल, तर नक्कीच तुम्ही योग्य चॅनलवर आलाय. तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला स्कॉलरशिपचा सिलेबस, पेपर कशाप्रकारे असतात, त्यांचा वेळ काय असतो, त्याचप्रमाणे त्यांचे गुण काय असतात, या सर्वांविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. सो चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे दिसत असेल इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा. त्याच्यामध्ये की मी पहिल्यांदा यामध्ये काय-काय असतं, म्हणजे जसं की पेपर कोणते असतात, किती पेपर असतात, याची माहिती सांगतो तुम्हाला. तर फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 पेपर 1 आणि पेपर 2 असे तुम्हाला 2 पेपर बघायला मिळतात. तर पेपर 1 मध्ये कोणते-कोणते सब्जेक्ट असतात? तर पेपर 1 मध्ये फर्स्ट ऑफ ऑल मराठी, जी की आपली प्रथम भाषा आहे. प्रथम भाषा. यामध्ये या या विषयामध्ये प्रश्नांची संख्या ही 25 असते. 25 प्रश्न आणि हे प्रश्न तुम्हाला असतात 50 गुणांसाठी. म्हणजेच 1 प्रश्न 2 मार्कासाठी. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे आपला गणित. आता गणित म्हटलं की सर्वच विद्यार्थ्यांना भीती वाटते असं म्हणता येणार नाही, पण काही विद्यार्थ्यांना नक्कीच याची भीती वाटते. पण घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. अत्यंत सोपं गणित आहे आणि याच्यामध्ये काही ट्रिक्स वापरून आपण कशाप्रकारे हे गणितं वगैरे सॉल्व्ह करू शकतो, हे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. कारण की आपण काय करणार आहे, तर यातील प्रत्येक विषयाचं लेक्चर घेणार आहे. सो गणित हे किती मार्कासाठी असतं हे पहिले आपण बघूया. तर येथे 50 प्रश्न विचारले जातात स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. आणि हे प्रश्न 100 गुणांसाठी असतात. ओके. हा झाला पेपर फर्स्ट. आता पेपर सेकंडमध्ये पहिला विषय असतो इंग्रजी. तृतीय भाषा. याची देखील प्रश्नसंख्या असते 25. म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये देखील 25 प्रश्न विचारले जातात. ही तृतीय भाषा कोणासाठी असणार आहे? तर जे की मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही तृतीय भाषा असणार आहे आणि जर इंग्लिश मीडियमचे स्टुडंट असतील, तर त्यांच्यासाठी इंग्रजी ही प्रथम भाषा असणार आहे. तर हे 25 प्रश्न असतात आणि हे किती गुणांसाठी असतात? सेम यासारखंच 50 गुणांसाठी हे प्रश्न असतात. त्यानंतर दुसरा विषय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता हे देखील 50 प्रश्न विचारले जातात. 50 प्रश्न किती गुणांसाठी? तर 100 गुणांसाठी. ओके. त्यानंतर त्यानंतर आता आपल्या हे लक्षात आलं असेल, की इथले एकूण गुण किती झाले? हे 50 गुण, हे 100 गुण म्हणजे 150 गुण. म्हणजे पेपर 1 हा 150 गुणांसाठी आणि पेपर 2 हा देखील किती गुणांसाठी? 150 गुणांसाठी. ओके. त्यानंतर आता आपण काय करायचंय, आता आपण प्रश्नांच्या काठिण्य पातळीवर चर्चा करूया. तर पॉइंट टाकून घेऊया. प्रश्नांची प्रश्नांची काठिण्य पातळी. पातळी. प्रश्नांची काठिण्य पातळी. तर यामध्ये
सोप्या स्वरूपाचे प्रश्न म्हणजे सोपे प्रश्न किती येतात? सोप्या स्वरूपाचे सोप्या स्वरूपाचे प्रश्न. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न म्हणजे मध्यम प्रश्न स्वरूपाचे प्रश्न. प्रश्न आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न. कठीण स्वरूपाचे प्रश्न. तर यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30%. वेगळा पेन घेऊया. सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30%. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40%. 40% मध्यम स्वरूपाचे प्रश्न. त्यानंतर कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% येत असतात. म्हणजेच किती झाले? हे 30, हे 30, 60 आणि हे 40 असा 100% पेपर तुम्हाला येत असतो. ओके. तर तुम्हाला समजलं असेल पेपर 1, पेपर 2 मध्ये काय-काय येतं. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी ज्याच्यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% येत असतात. मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% येत असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न आणि आणि कठीण स्वरूपाचे जे प्रश्न हे 30% येत असतात. ओके. त्यानंतर आता आपण हे सर्व बघितलं. आता आपण यांना बघूया पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी किती वेळ असतो? ह्या एक्झामसाठी आपल्याला वेळ किती असतो? तर पेपर फर्स्टसाठी 90 मिनिटं वेळ. पेपर फर्स्टसाठी 90 मिनिटं. 90 मिनिटे म्हणजेच किती? 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटे वेळ दिला जातो. आणि इथे पण सेम तोच वेळ असतो. 90 मिनिटे म्हणजेच 1 तास 30 मिनिटे. तर आता तुम्हाला इथे किती मिनिटं मिळतात? 90 मिनिटं मिळतात. म्हणजे तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी आखावी लागेल. म्हणजे आधीपासूनच तुम्हाला स्ट्रॅटेजी आखून ठेवावी लागेल, की मराठीसाठी किती तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि गणितासाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. आता गणितासाठी निश्चितच तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. कारण की गणित हा विषय आपल्याला सोडवावा लागतो. म्हणजे तुम्हाला इथे 50 गुणांसाठी जवळ-जवळ 60 मिनिटे 60 मिनिटं वेळ द्यावा लागेल. म्हणजेच किती? 1 तास. बरोबर? आणि जो उरलेला 30 मिनिटं आहे, तो वेळ तुम्हाला इथे मराठीला द्यावा लागणार आहे. 30 मिनिटे म्हणजेच हाल्फ अवर किंवा अर्धा तास म्हणता येईल. ओके. म्हणजे तुमचं काहीही करून अर्ध्या तासात मराठी हा विषय कव्हर झालाच पाहिजे आणि त्यानंतर 60 मिनिटे 60 मिनिटामध्ये तुमचा गणित हा विषय कव्हर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे इथे देखील तसंच आहे. इथे पण तुम्हाला अर्धा तास वेळ द्यायचा आहे. म्हणजेच किती? 30 मिनिटं वेळ द्यायचा आहे इथे पण. आणि इथे बुद्धिमत्तेला पण तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? तर बुद्धिमत्तेला तुम्हाला 1 तास वेळ द्यायचा आहे. कारण बुद्धिमत्तेचे प्रश्नांना पण तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. त्यानंतर त्यानुसार कृती करावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर तिथे पर्यायामध्ये शोधावं लागतं. ओके. तर आता आपण पुढे जाऊया. आता झालं आपलं आपलं काय-काय बघितलं आपण? हा पॅटर्न बघितला. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी बघितली. तर त्यानंतर अजून एक पुढचा पॉइंट घेऊया आपण. आता एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला. महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला. तर यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये आहे ना 20% प्रश्नांबाबत उत्तरांच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय हे अचूक असतात. म्हणजे जर तुम्हाला एखादा क्वेशन दिलाय, समथिंग काहीतरी क्वेशन दिलाय तुम्हाला. ओके. तर काही प्रश्न हे असे असतात. काही प्रश्न म्हणजेच त्याच्यामध्ये किती टक्के प्रश्न आले? म्हणजे यामध्ये 20% प्रश्न हे असे असतात 20% प्रश्न हे असे असतात, की त्याचे 2 उत्तर हे बरोबर असतात. याच्यामध्ये काय असतात 2 उत्तरं हे बरोबर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असेल ते,
तुम्हाला समजा काहीतरी क्वेशन दिलाय आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आता असं प्रश्न दिला जातो. त्यानंतर तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 असे पर्याय दिलेले असतील. तर या पर्यायामधील 2 उत्तरं कोणते पण बरोबर आहे. असं आपण समजूया, की 1 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. तर तुम्हाला 1 हा पण पर्याय गोल करावा लागेल. त्यानंतर 2, 3 आणि 4. 4 पण पर्याय तुम्हाला गोल करावे लागेल. तरच हे उत्तर तुमचं काय केलं जाईल? बरोबर दिलं जाईल. आणि जर तुम्ही याच्यापैकी समजा फक्त 1 हा पर्यायच तुम्ही रंगवला आणि 4 हा पर्याय रंगवलाच नाही, तर हे तुमचं उत्तर काय केलं जाईल? चुकीचं मानलं जाईल. म्हणजेच तुम्ही इथे समजा 3 हा पर्याय केलाच नाही. 3 हा पर्याय केला नाही, तर जे उत्तर असेल ना, 1 पर्याय तुम्ही इथे केला असेल, तर तरी देखील तुमचं उत्तर काय केलं जाईल? चूक मानलं जाईल. कारण की तुम्ही 2 पर्याय निवडायचे होते, ते काय केलं? 1च पर्याय निवडला. ओके. नंतर उत्तरपत्रिकेचं स्वरूप कसं असतं? तर उत्तरपत्रिका ही तुम्हाला ओ-एम-आर शीट दिली जाते. ओ-एम-आर शीट म्हणजे माहीतच असेल, की ओ-एम-आर शीट इथे मी लिहितो तरी पण ओ-एम-आर शीट वर ही परीक्षा घेतली जाते. ओ-एम-आर शीटवर ही एक्झाम घेतली जाते. तर ओ-एम-आर शीट म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, की असे पर्याय दिलेले असतात 1, 2, 3 आणि 4 या पर्यायापैकी तुम्हाला एक उत्तर निवडायचं असतं आणि यामध्ये म्हणजे हे जे गोल आहेत, हे तुम्हाला निळ्या किंवा निळ्या किंवा काळ्या पेनाने भरायचे असतात. निळ्या किंवा काळ्या पेनाच्या शाईने भरायचे असतात. जर वेगळ्या शाईच्या पेनाने भरले, तर हे उत्तर तुमचे ग्राह्य धरले जात नाही. आणि हा जो गोल आहे, तो पूर्णपणे रंगवता आला पाहिजे. म्हणजे की तुम्ही हे जर असं रंगवलं, तर हे उत्तर तुमचं काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर जर तुम्ही हे उत्तर असं पूर्णपणे रंगवलं, म्हणजे तो जो गोलाचा भाग आहे, तो जर पूर्ण प्रकारे रंगवला तर तुम्हाला काय होतील? फुल मार्क्स भेटतील. म्हणजे हा तुमचं उत्तर ग्राह्य धरलं जाईल. ओके. आता हा आपण जो सिलेबस बघितलाय, तो वरती-वरती बघितलाय. म्हणजेच की असं डिटेल एक्सप्लेन नाहीये याच्यामध्ये. तर म्हणजे की आता आपण काय करूया, डिटेल एक्सप्लेनमध्ये सिलेबस बघूया. तर सर्वात पहिले आपण मराठी या विषयाचा सिलेबस बघूया. त्याच्यामध्ये काय-काय असतं, काय-काय म्हणजे डिटेलमध्ये काय-काय त्याच्यामध्ये येतं, ते बघूया. सो चला. तर सर्वात प्रथम आपला विषय आहे भाषा मराठी म्हणजेच प्रथम भाषा आहे ती आपली. तर त्याच्यामध्ये जाऊया आपण. त्यानंतर इथे आल्यावर तुम्ही बघा, की इथे आपल्याला काय-काय दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे दिलेलं आहे सगळ्यात पहिले इथे आपल्याला दिलेलं आहे घटक, त्यानंतर उपघटक, नंतर भारांश. ओके. तर यामध्ये आपल्याला पहिला घटक आहे आकलन. त्याच्यामध्ये आपल्याला उतारा व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सुसंगत परिच्छेद असतो. संवाद व त्यावर आधारित प्रश्न असतात आणि याचा भारांश हा किती टक्के असतो? भारांश म्हणजे ते किती टक्के विचारलं जातं? तर त्याचा भारांश हा 24% आहे. किती आहे? 24%. त्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये आपल्याला काय असतं म्हणजे की आपण त्याला व्होकॅब्युलरी पण म्हणतो, की याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शुद्ध, अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द इत्यादी तुम्हाला
24% विचारलं जातं पेपरमध्ये. म्हणजे याचा पॅटर्न जो आहे तो एकदम फिक्स आहे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण जसं की तुम्ही याआधी नक्कीच व्याकरण शिकले असणार आहे. वर्णविचार, संधी, स्वर. आता संधीमध्ये कोणते-कोणते संधी येतात? तर स्वर संधी येते, व्यंजन संधी येते, विसर्ग संधी येते, पूर्वरूप संधी येते आणि पररूप संधी येते. जे की एकदम सोपं आहे. मी तुम्हाला सांगणारच आहे हे. हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायला मिळणारच आहे. त्यानंतर शब्दांच्या जाती, नंतर विकारी, अविकारी शब्द, नंतर लिंग, नंतर वचन, विभक्ती, कारक अर्थ व शब्दांचे सामान्य रूप, त्यानंतर प्रयोग, सकर्म, अकर्म, कर्तरी प्रयोग असतात, कर्मणी प्रयोग असतो, सकर्म व अकर्म भावी प्रयोग असतो व त्याचे प्रकार असतात काही. त्यानंतर वाक्याचे प्रकार केवळ, मिश्र, संयुक्त, नंतर विरामचिन्हे, त्यानंतर काळ व काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ, समास, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. त्यानंतर अलंकारामध्ये कोणते-कोणते येतात? यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा. त्यानंतर वृत्ते, मालिनी वृत्त असतं, वसंत तालिका असतं, भुजंग प्रयात असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यानंतर इयत्ता 1ली ते 8वी मराठी विषयाशी संबंधित. जसं की म्हणजे तुम्ही आतापर्यंत 1ली ते 8वी मध्ये जे काही लेखक किंवा साहित्य प्रकार वगैरे अभ्यासले त्यावर तुम्हाला 8% प्रश्न हे येत असतात. हा झाला मराठीचा डिटेल्ड सिलेबस. म्हणजे हे किती मार्कासाठी? 25 मार्कासाठी हे सर्व प्रश्न आहेत. किती मार्क्ससाठी? 25 मार्क्ससाठी. हे सर्व प्रश्न तुम्हाला किती मार्कासाठी विचारले जातात? 25 मार्क्ससाठी. त्यानंतर त्यानंतर आपला हे आपल्याला झालं 25 मार्कासाठी. त्यानंतर 50 मार्कासाठी आपल्याला गणित हा विषय विचारला जातो. तर तुम्ही बघू शकता, की गणितामध्ये संख्याज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये कोणती-कोणती संख्या आल्या? नैसर्गिक संख्या आल्या, पूर्ण संख्या आल्या, पूर्णांक संख्या आल्या, परिमेय संख्या आल्या, अपरिमेय संख्या आल्या आणि वास्तव संख्या आल्या. त्यानंतर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या हे 6% विचारलं जातं. त्यानंतर संख्या रेषा वगैरे, त्यानंतर संख्येवरील क्रिया जसं की विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या विचारल्या जातात. नंतर मसावी, लसावी, त्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक, नंतर घातांक, गुणोत्तर, प्रमाण व चलन, त्यानंतर सरासरी हे तुम्हाला संख्येवरील क्रियामध्ये विचारलं जातं. नंतर भूमिती हा अतिशय सोपा भाग असतो. हे खूप हातातले मार्क असतात. ते 20% मार्क हे खूप हातातले मार्क आहेत. त्यामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, सरळ कोन, शून्य, अंश कोन, नंतर पूर्ण कोन, प्रविशाल कोन, नंतर प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन हे सर्व याच्यामध्ये येतात. त्यानंतर समांतर रेषा व गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस, त्यानंतर त्रिकोण, गुणधर्म आणि एकरूपता विचारली जाते त्रिकोणाची. नंतर पायथागोरसचा सिद्धांत, अतिशय सोपा सिद्धांत आहे हा पण. त्यानंतर चौकोन गुणधर्म, चौकोनाचे जे काही गुणधर्म असतील ते मी तुम्हाला लेक्चरमध्ये समजून सांगेलच. त्यानंतर महत्त्व, मापन. तर त्याच्यामध्ये काय असतं? परिमाणे, लांबी, वस्तू, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा, परिमिती, त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती. नंतर क्षेत्रफळामध्ये त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती व रेषांकित भाग. त्यानंतर घनफळ आणि पृष्ठफळ यामध्ये इष्टिकाच्या त्यानंतर दंडगोल, शंकू व गोल विचारले जातात. त्यानंतर सांख्यिकीमध्ये तुम्हाला काय असतं? मध्यमान, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, नंतर विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख याची ओळख करून ओळख ओळख तुम्हाला यामध्ये विचारली जाते. व्यावहारिक गणित, शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा, तोटा, सूट, कमिशन हे सर्व विचारलं जातं. नंतर बीजगणितामध्ये संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया. त्यानंतर सेकंडमध्ये नित्य समानता, त्यानंतर एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे, बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव. हे सर्व तुम्हाला काय विचारलं जातं? बीजगणितामध्ये विचारलं जातं. हा सर्व तुमचा काय आहे? गणिताचा डिटेल्ड सिलेबस आहे. सिलेबस आहे इंग्लिशचा सिलेबस जी की आपली तृतीय भाषा आहे.
त्याच्यामध्ये सेम मराठीसारखाच सिलेबस आहे. म्हणजे व्होकॅब्युलरी आहे याच्यामध्ये. व्होकॅब्युलरी म्हणजेच आपल्याला शब्दसंग्रह आपण याला म्हणतो. रायटिंग वर्ड्स युजिंग क्लूज, रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स, opposite and similar meaning words, word formation, homophones, phrase, writing word substitution for the clues provided. नंतर गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स हे 16% पेपरमध्ये विचारलं जातं. त्यानंतर वर्ड पझल्स याच्यामध्ये काय क्रॉसवर्ड पझल्स, रेडियल्स, ग्रीड हे 8% विचारलं जातं. त्यानंतर लँग्वेज स्टडी, सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे हा ग्रामरचा पार्ट आहे थोडक्यामध्ये. पार्ट ऑफ स्पीच, मॉडेल ऑक्झिलरी, टेन्सेस हा 24% विचारलं जातं. म्हणजे बघू शकता की तुम्ही दोन्ही पेपरमध्ये ग्रामरचं वेटेज हे खूप जास्त बघायला मिळतं आपल्याला. त्यानंतर ग्रामरमध्येच येतं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता हे पण ॲक्चुअली ग्रामरमध्येच येतं, पण इथे त्यांनी लँग्वेज स्टडी म्हटलंय. तर ग्रामरमध्ये अजून काय त्यांनी सांगितलं ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस, ओके. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, डिग्री एक्सेट्रा इथे विचारलं जातं. त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग त्याच्यामध्ये शॉर्ट नोट, डायलॉग, स्लोगन्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूज, ईमेल, वेबसाईट्स, SMS लँग्वेज इत्यादी तुम्हाला 16% विचारलं जातं. नंतर रीडिंग स्किल्स त्याच्यामध्ये येतं प्रोज. प्रोज म्हणजेच काय? थोडक्यात पॅसेज असतं याच्यामध्ये. नंतर मिसलेनियस म्हणजे गेम्स, क्लॉक्स एक्सेट्रा. ओके का? हा झाला आपला इंग्लिशचा सिलेबस झाला. त्यानंतर आता शेवटचं उरलेलं बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आकलनमध्ये आकलनमध्ये सूचनांचे पालन, वर्णन व मजकूर, नंतर भाषा ज्ञान, इंग्रजी अक्षरमाला म्हणजे ज्याच्यामध्ये की तो इंग्रजी अक्षरमालेमध्ये तुम्हाला काही अक्षर दिले जातात आणि काही अक्षर हे गाळलेले असतात. तर त्याच्यावरून तुम्हाला ते अक्षर ओळखायचे असतात. वर्गीकरणमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला हे सर्व विचारलं जातं. त्यानंतर समसंबंधमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला इथे सेमच घटक दिसताय या दोन्हीमध्ये. आणि नंतर क्रम त्याच्यामध्ये पण सेम संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे आणि वर्णमाला जे की इंग्रजी असणार आहे. नंतर सांकेतिक भाषा त्याच्यामध्ये अंक, आकृत्या, अंक, अक्षरे, त्यानंतर लयबद्ध मांडणी, अक्षरांचा वापर, चिन्हांचा वापर, अंकांचा वापर, नंतर मनोरे तिथे अंकांचा वापर आणि अक्षरांचा वापर. नंतर हे प्रतिबिंब व प्रतिमा जसं की तुम्हाला माहीतच असेल, की प्रतिबिंब व प्रतिमा म्हणजे 2 हा असं लिहिलं असेल, तर तो आरशात असा दिसतो. तर त्यानंतर मग 3 हा अंक कसा दिसेल? अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात. अंक, अक्षरे आणि आकृती. नंतर तर्क व अनुमान, भाषिक, वय, वेळ व घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान काढणे इत्यादी. अभाषिक, घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे, त्यानंतर संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे, नंतर कूट प्रश्न, रांगेतील स्थान, दिशेवरील प्रश्न, नंतर दिशेवरील प्रश्नामध्ये म्हणजे राम हा पूर्वेकडे गेला, त्यानंतर तो उत्तरेकडे वळाला, नंतर पुन्हा तो डावीकडे वळाला, पुन्हा तो उजवीकडे वळाला, तर तो आता म्हणजे पहिल्या ज्या दिशेला होता त्या दिशेपासून आता तो कुठल्या दिशेला आहे थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न असतात. नंतर दिनदर्शिकामध्ये काय असतं दिनदर्शिकामध्ये जर म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारतात, की जर समजा 6 मे 1918 ला कोणता वार होता? अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. नंतर वेन आकृती असते, गणिती कोड, नंतर आकृतीचे पृथक्करण म्हणजे अर्थपूर्ण आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या, नंतर लपलेली आकृती शोधणे. अशा प्रकारे तुम्हाला बुद्धिमत्ते म्हणजे तुमच्या म्हणजे कृती करून तुम्हाला म्हणजे हे करावं लागतं. इमॅजिनेशन वगैरे याच्यामध्ये काय असतं इम्पोर्टंट असतं. म्हणजे कशामध्ये? तर ते प्रतिबिंबाच्या वगैरे क्वेशनमध्ये. सो हे सर्व तुमचं आहे बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे. म्हणजे हा पूर्ण आपण डिटेल सिलेबस आज आपण बघितलाय. अशा प्रकारे आज आपण पूर्णपैकी डिटेल सिलेबस आज बघितलेला आहे. सो हे जे काही पी-डी-एफ आहे ते तुम्हाला WhatsAppच्या ब्रॉडकास्ट चॅनलला भेटून जाईल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर सर्वांनी फॉलो करायला विसरू नका आणि उद्यापासून आपले सर्व लेक्चर स्टार्ट होत आहे. तर आपण बघूया उद्या कोणता विषय आपण पहिला घ्यायचा आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल, की हा सब्जेक्ट पहिला घ्या, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. So thank you so much for watching. Bye.